मुख्य मंत्री साहेबांचे ते अर्धवट वाक्य बरंच अर्थपूर्ण होतं, पण ते सगळ्यांच्या समजण्यासाठी नव्हतं. ज्याला नाही कळलं तो खरंच सुखी आणि ज्याला कळलं तो मात्र. सांभाळ राजा सांभाळ. रात्र. देवाय कार्तिक ठाकूरचे आहे. स्थळ ठाकूरचे पेंट हाऊस, मलबार हिल्स. 1.5 तासाच्या प्रवासाला ट्रॅफिकमुळे एरवी 3 ते 4 तास लागायचे. तो प्रवास अवघ्या अर्ध्या तासात संपवून देवाय किंजलच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचला होता. धडाधड गाड्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये शिरत होत्या. गाडी थेट बिल्डिंगचा दरवाजा तोडत आतच घुसवली होती. देवायने जराही वेळ न घालवता लिफ्टकडे झेप घेतली. त्याच्या पाठोपाठ राणा, मग जॉन, मग बाकीची टीम. त्या 8च्या 8 लिफ्ट भरून ते 35 फ्लोअरला असलेल्या किंजलच्या पेंट हाऊसकडे जात होते. डोअरच्या बाहेर अजूनही बिल्डिंगचे सिक्युरिटी ऑफिसर उभे होते. बॉडीगार्डचा अतापता नव्हता. कानठळ्या वाजवणाऱ्या त्या संगीताचे सूर पार बिल्डिंगच्या बाहेर ऐकू येत होते. जोरजोरात दरवाजावर थापा मारण्यात आल्या. दरवाजा अक्षरशः बडवण्यात आला, पण आतमधून काहीच रिस्पॉन्स नाही. शेवटी देवाय खवळला. त्याने त्या दरवाजावर रागाने जोरात लाथ मारली आणि तो दरवाजाच तोडून टाकला. तसा आतला नजारा समोर दिसला. तो पेंट हाऊस पूर्ण किंजलच्या अर्धनग्न मित्रमैत्रिणींनी भरून गेला होता. एका साईडला ते दणदणीत म्युझिक वाजत होतं. त्याच्या तालावर शॉर्ट ड्रेसेसमधले ती मुलं मुली बेधुंद होऊन नाचत होते. काही जण हुक्काचा आस्वाद घेत होते तर काही जण ड्रिंक्सचा. काही कपल्स एका बाजूला कोपऱ्यात मेकआउट करत होते तर काही जण त्या बाल्कनीतल्या विस्तीर्ण स्विमिंग पूलमध्ये. सगळीकडे मद्यधुंद माहोल होता. कोणाला कोणाचीच कशाचीच शुद्ध नव्हती. अशा त्या नशिल्या माहोलमध्ये अचानक त्या एवढ्या मोठ्या दरवाजाच्या स्फोटाने आतमधले सगळेच दचकले. आपल्या भाईला असं अचानक समोर बघून ते पण एवढ्या रागात. किंजलचे पार धाबे दणाणले होते. ते कानठळ्या बसवणारं म्युझिक अजून जोरात वाजतच होतं. देवाय तसंच दणदण पाय टाकत आला आणि त्याने एका लाथेने ती म्युझिक सिस्टीमच उडवून लावली. देवाय जोरात ओरडला, आऊट. तसे घाबरून अर्धवट कपड्यातली ती मुलं मुली आपापले कपडे उचलून पळू लागली. पण त्याचे गार्ड्स त्यांना तसे न जाऊ देता एक एकटेच सोडत होते. देवाय त्या जाणाऱ्या मुलामुलींकडे निरखून बघत होता. ती नव्हती त्यांच्यात. संपूर्ण हॉल रिकामा झाला होता, फक्त किंजल आणि करण सोडून. किंजलची दातखिळी बसली आहे हे बघून करणच पुढे आला. करण, सर, काही इश्यू? देवाय संतापाने, शट अप. किंजलकडे बघत, यू कम हर. देवायचा रुद्रावतार बघून किंजल तशी तर आधीच घाबरली होती. त्यातून तो जोरात ओरडल्यामुळे ती अजून दुखावली पण गेली. आजपर्यंत कधीच तिचा भाई तिच्यावर एवढ्या जोरात ओरडला नव्हता. दुसऱ्यांसमोर तर नाहीच नाही. नेहमी प्रिन्सेस म्हणूनच लाडाने हाक मारायचा. खूप प्रेम करायचा तिच्यावर आणि ती पण त्याच्यावर. खूप पॉझिटिव्ह होते ते एकमेकांच्या बाबतीत. आज त्याच भावाला आपल्याला ओरडताना, एकेरी नावाने हाक मारताना बघून तिचे अश्रू आवरत नव्हते. ती पुढे आली तसे देवायने तिला विचारले, तू स्टडी करण्यासाठी आलेली ना? मग काय आहे हे? वेअर इज युअर फ्रेंड? आणि तुझे बॉडीगार्ड्स कुठे गेलेत? बॉडीगार्ड्सना किंजलने फसवून एका रूममध्ये बंद करून ठेवलं होतं, ज्यांना जॉनने आता सोडवून आणलं होतं. तसं देवाने किंजलकडे रागाने बघितलं आणि परत एकदा विडजाला सगळ्या रूम्समध्ये शोधायला लागला. ती कुठेच नव्हती. ती किंजल बरोबर नाही आहे बघून त्याचं काळीज परत घाबरू लागलं. देवाय किंजलला रागाने जोरात ओरडत, आय आस्क यू समथिंग, डॅम इट, आन्सर इट. किंजल रडत रडत, भाई, ती नाही आली. देवाय टेन्शनमध्ये, मग ती गेली कुठे? किंजल, माहीत नाही. माझा ड्रायव्हर गेलेला पिक करायला तिला कॉलेजमध्ये, पण ती तिथे नव्हतीच. कॉलेजमध्ये तर आलेली, पण त्यानंतर माहीत नाही कुठे गायब झाली. म्हणून स्टडी नसल्यामुळे मी आज ही छोटीशी पार्टी ठेवली होती. सॉरी. देवाय रागाने, ती जर तुला शिकवायला इथेच येणार होती तर तिला स्वतःबरोबर घेऊन यायला काय प्रॉब्लेम झाला होता? वाय यू लेफ्ट हर बिहाइंड? किंजल, सॉरी बाई. देवायला किंजलच्या कॉलेजच्या बाहेरची ती ब्लॅक कार आठवली आणि त्याने रागाने बाजूचे काचेचे ग्लासेस जमिनीवर फोडले.
ती माझ्यासमोर होती, अगदी समोर होती. मी कसं जाऊ दिलं तिला? कसं जाऊ दिलं? हाऊ मच स्टुपिड आय एम. हाऊ मच. द देवाय कार्तिक ठाकूर, यू आर जस्ट युजलेस. तो मनातल्या मनात आक्रोशत होता. एव्हाना राणा आणि जॉनला पण कळून चुकलं होतं. द मॅटर इज रिलेटेड टू विरजा जोशी. तशी त्यांची पाचावर धारणाच बसली. देवाय विरजाच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. आता द देवाय कार्तिक ठाकूर काय कहर आणणार आहे या शहरावर आणि लोकांवर ह्याचा विचार करूनच त्यांना कापरे भरत होते. जे लोक ह्या गुन्ह्यात सामील होते त्यांना तर कुत्र्याची मौत पण नसीब होणार नव्हती. शेवटी त्यांच्या बॉसला त्यांच्या इतकं दुसरं कोण चांगलं ओळखत होतं? विरजाला शोधायच्या विचाराने देवाय परत उभा राहिला. इतके दिवस शांत झालेला लाव्हा परत उफाळून वरती येत होता. परत तांडव माजणार होतं. परत जमीन रक्तबंबाळ होणार होती. 5 वर्षांपूर्वीचा कहर घेऊन परत येत आहे द देवाय कार्तिक ठाकूर. यावेळी या कहरामध्ये कोणाकोणाचे बळी जाणार होते हे मात्र फक्त येणारा काळच ठरवणार होता. देवाय दरवाजापर्यंत पोहोचलाच होता की मागे फिरला. स्वतःला किंचित सावरून शांत करत त्याने डोळे घट्ट मिटले आणि हळूहळू उघडत किंजलला बोलला, प्रिन्सेस घरी जा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर पडू नको. स्टे सेफ. करण गो होम विथ हर. त्याने जॉनकडे बघितले तसं जॉनने त्याच्या टीम्समधल्या जोसेफ आणि सितारा सिंगला पुढे बोलावलं. किंजल बेबीचे स्वतःचे 10-12 बॉडीगार्ड्स, त्यांच्या गाड्या, जोसेफ, सितारा सिंग, अजून काही देवायचे बॉडीगार्ड्स, असे मिळून 30 ते 35 बॉडीगार्ड्स आणि त्यांच्या गाड्या ठाकूर पॅलेसमध्ये किंजल बेबीला सेफली पोचवायला गेले. करणला त्याच्या घरापर्यंत सोडण्यात आलं. इथे देवाने कॉलेजच्या ट्रस्टींना फोन लावला आणि कॉलेजच्या CCTV सिस्टमचा IP ॲड्रेस मागितला. त्यांनी अर्ध्या तासात देतो असे सांगितले. दुसरा फोन कमिशनरांना लावला आणि ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या CCTV सिस्टीमचा IP ॲड्रेस मागितला. त्यांनी पण अर्ध्या तासात देतो असं आश्वासन दिलं. पण एवढा धीर देवाईमध्ये नव्हता. आधीच खूप उशीर झाला होता. त्याने तिथूनच ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या सिस्टीमचा IP हॅक केला. त्या 10-15 मिनिटातच ट्रस्टीचा पण फोन आला आणि IP ॲड्रेस शेअर केला गेला. आता सगळी टीम लॅपटॉपच्या समोर बसली होती. कॉलेजच्या समोरच्या फुटेजमध्ये विरजा गेटच्या बाहेर निघताना तर दिसत होती. ती आता किंजलच्या गाडीकडे वळतच होती की त्या एका क्षणात काहीतरी झालं होतं आणि ती गायब. देवाईने ते फुटेज परत रिवाइंड केलं. तो चेक करू लागला. हळूहळू एक एक फ्रेम. विरजा किंजलच्या गाडीकडे वळतच होती की एक ब्लॅक कलरची सँड्रो तिच्या बाजूने पास झाली. एक कडा घातलेला हात पुढे आला आणि त्याने विरजाला झापकन आतमध्ये खेचलं. आता ती गाडी थोड्या अंतरावरून वळून त्याच्या समोरूनच गेली होती. अगदी त्याच्या समोरूनच. ती माझ्यासमोर होती. अगदी समोर, अगदी समोर. वाचवू शकलो असतो मी तिला. आय हेट माय सेल्फ, हेट माय सेल्फ. देवाय कार्तिक ठाकूर, यू आर जस्ट युजलेस. ती होती समोर आणि तू काही करू शकला नाही. आपलं डोकं गच्च पकडून तो मनातल्या मनात स्वतःलाच 1000 वेळा कोसत होता. इकडे जॉनने आपल्या इंटेलिजन्स टीमला अलर्ट केलं, तर राणाने पुढे कुठे कुठे CCTV आहेत ते चेक करून बाकीच्या टीम्सना कॉलेज रोडवर पाठवले. आज संध्याकाळचा डाटा पोलिसांच्या टीमच्या मदतीने कलेक्ट करायला सांगितला. जोसेफ आणि सितारा सिंग एव्हाना किंजलला पॅलेसमध्ये सोडून त्यांना तिथे जॉईन होणार होते. एक महाकाय समूह विरजाला शोधायला बाहेर पडला होता. स्पेशली तो, तिचा क्रेझी वेडा प्रियकर, जो डोक्यात राख आणि डोळ्यात अंगार घेऊन बाहेर पडलेला आपल्या प्रियतमेला शोधायला. पण जिच्यासाठी एवढं अख्खं शहर, पोलीस डिपार्टमेंट, अख्खी राजनीती संकटात आली होती, ती नक्की आहे कुठे? वेअर इज विरजा जोशी? स्थळ, एका कोंडवाड्या वस्तीतल्या एका जुनाट घरात एक व्यक्ती. खाला, पोटी तैयार हो गई क्या? खाला, तैयार तो कर दिया उसको, लेकिन अभी तक बेहोश है. मेरे को तो 1 सेकंड लगा कि मर गई क्या. इतना ज़्यादा डोज क्यों देना उसको? किसी दिन बहुत बड़ा लफड़ा करेगा तू जावेद.
ए जावेद सुन ना, लड़की अच्छे घर की दिखती है रे, बहुत गरीब मासूम लगती है, इसे बेचना जरूरी है क्या? खाला स्वतःच कधी काळी या धंद्यात विकली गेली होती, त्यामुळे तिला विरजाबद्दल थोडं वाईट वाटत होतं. 20-22 वर्षापूर्वी ती पण अशीच होती, गरीब, मजबूर, दुर्बल. जावेद: खाला तुम्हें तो पता है ना अपने धंधे का उसूल, तो हर बार ओइज किटकिट काय को करती है तू? ओ पवार आता ही होगा, जल्दी कर. त्याचं बोलणं ऐकून खाला थोडी निराश झाली. थोड्या वेळाने खाला विरजाला नीट कपड्यात तयार करून बाहेरच्या खोलीत गेली. इतक्या वेळ बेशुद्ध असलेल्या विरजाने हळूहळू डोळे उघडले. गुंगीतून जागे होत असतानाच तिने खाला आणि जावेदचे बोलणे ऐकले होते. तिला रडू कोसळलं. ती बेडवरून उठली आणि इथून तिथून पळून जाण्याचा काही मार्ग सापडतोय का ते शोधायचा प्रयत्न करू लागली. पण खिडक्यांना लोखंडी गंज लावले होते आणि तिथून बाहेर निघण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे समोरच्या दरवाजातून, ज्याच्या बाहेर खाला आणि जावेद होते आणि माहीत नाही आणखीन कोण कोण असेल. आपल्या भविष्याच्या भीतीने ती रडायला लागली. पण तेवढ्यातच तिला बाहेरून कोणाच्या तरी आत येण्याचा आभास झाला. तशी ती घाबरली. आजूबाजूला काहीतरी शोधू लागली. बाजूला तिला लिमकाची काचेची बॉटल दिसली. ती घेऊन ती दरवाजाच्या आड लपली. कधी मुंगीही नाही मारलेली ती आज लोकांना मारण्यासाठी काचेची बॉटल घेऊन दरवाजा आड लपली होती. ती व्यक्ती जशी जशी आत येत होती तशी तशी विरजाच्या हातातील बॉटल थरथर कापत होती. ती व्यक्ती जशी आतमध्ये आली आणि विरजाने डोळे घट्ट मिटत मागे पुढे न बघता ती काचेची बॉटल तिच्या डोक्यात मारली. तसा बाटलीच्या फुटण्याचा खळखळाट आवाज आला आणि पाठीमागून एका पुरुषाच्या ओरडण्याचा. विरजाने डोळे उघडले तर समोर जावेद रक्तबंबाळ होऊन फरशीवर पडला होता. त्याचं रक्त बघून, त्याला रडताना बघून त्या वेडीला पण रडायला आलं. पहिल्यांदाच तिने आयुष्यात कुणावर हात उचलला होता. तिला खूप खूप वाईट वाटत होतं. अहो ते सॉरी खूप लागलं का? खूप दुखतंय का? चुकलं ना माझं, आय एम सो सॉरी. मला इतकं मारायचं नव्हतं ॲक्च्युली, सॉरी, खरंच सॉरी. रडत रडतच त्या वेडीने आपला ड्रेस एका साईडने थोडा फाडला आणि जावेदची जखम बांधू लागली. तसं जावेदने कपाळावर हात मारून घेतला. अरे पागल, तुझे भागने का चान्स मिला है तो भाग तू, ये येडे की तरह मलमपट्टी क्यों कर रही है? तशी ती त्याच्याकडे बावळटासारखी बघू लागली. हा असं का बोलतोय? हा किडनॅपर ना? मग हा असं काय? डोक्यावरची जखम तशीच हाताने दाबून जावेद तिला बोलला. अगर तेरे किस्मत में ये जिंदगी नहीं लिखी तो कोई भी तुझे यहाँ रोक नहीं सकता, और तेरे किस्मत में ये लिखा है तो तुझे कोई बचा नहीं सकता. जा ढूंढ ले अपनी किस्मत, जा. तशी पाणावलेल्या डोळ्यांनी विरजाने त्याला अक्षरशः दोन्ही हात जोडले. परत एकदा सॉरी बोलली आणि तिथून बाहेर निसटली. जावेदची बहीण पण ह्याच धंद्यात होती. तिला नाही संधी मिळाली, निदान हिला तरी एक संधी मिळते, तर तो तिच्यावर जुगार खेळायला तयार झाला होता. विरजा बाहेरच्या खोलीत आली आणि ती तिथून बाहेर पडणार तितक्यात पाठीमागून आलेल्या खालाने तिला मागे खेचलं. ती अक्षरशः थरथर कापत होती. आता आपण पकडले गेलो, आता आपण ह्यातून सुटणार नाही. केविलवाण्या त्या डबडबलेल्या डोळ्यांनी ती खालाकडे सुटकेची भीक मागत होती. खालाने मात्र तिच्या ओठांवर बोट ठेवून केलं आणि बाहेरच्या त्या गुंडांकडे इशारा केला. यहाँ नहीं वहाँ, असे बोलून तिने कोपऱ्यातली खाली जाणारी शिडी दाखवली. तसे विरजाने चक्क तिच्या पायास पडल्या. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूत आता आशेची एक किरणही झळकत होती. विरजाला विश्वासच बसत नव्हता. सुटलो, आपण सुटलो. ती आनंदाने आशेने त्या कोपऱ्यात पळाली. घाईघाईने शिडी उतरू लागली. ती वळली. 7-8 पायऱ्या उतरून ती खाली उतरतच होती की तशीच जागच्या जागी गोठली. तो येत होता तिच्याचकडे, एक एक पाऊल टाकत. तो एक एक पायरी त्या शिडीवर चढत होता. तशी ती पण उतरलेली एक एक पायरी परत वर चढत होती. भीतीने गर्भगळीत झाली होती. पायरी चढता चढता तिची एक पायरी चुकली आणि ती अचानक पाय घसरून कोलमडत त्याच्या पायाशी पडली. तिच्या डोळ्यातले घाबरलेले सशासारखे भाव बघून हाय
तुझ्या या भोळ्या पापड्या अदांवर तर मरतो हा रमेश माणिकचंद पवार. विरजा रागाने, रमेश बऱ्या बोलाने वाट सोड माझी, नाहीतर थोबाडीत खाशील. रमेश लाडात, मार ना, खरंच मार ना. खूप दिवस झाले या गालांवरून तू हात फिरवलास नाही. अनुभव तरी दे तुझ्या त्या स्पर्शातली जादू. रमेशची ती घाणेरडी बडबड ऐकून विरजाने खरंच त्याच्यावर हात उचलला. त्याच्या थोबाडीत आता जोरात बसणार तेवढ्यातच त्याने तो हात वरती हवेतच पकडला. रमेश, एवढी काय घाई आहे राणी, अजून तर खूप वेळ आहे आपल्याकडे. विरजा, बाबांना कळलं तर खूप महागात पडेल तुला. रमेश, बाबांची तू पर्वा नको करूस, मी आहे ना सांभाळायला त्यांना आणि तुझ्या त्या लहान लहान कवळ्या कवळ्या बहिणींना. राणी तू फारच काळजी करते. डोंट टेक टेन्शन वेन रमेश इज हेअर. हा 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 हा. हा होता रमेश माणिकचंद पवार, कपटी, धूर्त, एक नंबरचा कावेबाज, तेवढाच दुष्ट. आघाडी पार्टीचा लोकल लेवलवर उभारून येत असलेलं युवा नेतृत्व. राजकारणात राजकारण करण्यापेक्षा अर्थकारण करण्यासाठी उतरलेला. राजकारणाचा उपयोग ह्युमन ट्रॅफिकिंग, हवाला अशा त्याच्या इलिगल कामासाठी बेधडक करायचा. मुख्य म्हणजे विरजाचा सक्का आतेभाऊ गणेशरावांनी जरी आपल्या बायकोला लेकींना वाऱ्यावर सोडले, पण गणेशरावांच्या मोठ्या बहिणींनी आणि नालायक लेकाने मात्र सुनीताबाई आणि त्यांच्या लेकींचा पिच्छा सोडला नव्हता. विरजा जशी वयात आली तशा ताराबाई, गणेशरावांच्या मोठ्या भगिनी, आपल्या लेकाचं स्थळ घेऊन सुनीताबाईंच्या त्या फाटक्या खोलीत आल्या. आपल्या पहिल्या बायकोच्या गुन्ह्याबद्दल रमेश आणि त्याची आई जेलमध्ये जाता जाता वाचली होती, तर दुसऱ्या बायकोने आत्महत्या केली होती. तिसऱ्या वेळी त्यांना कोणी मुलगीच देईना, तरी मामाच्या मुलीवर पहिला हक्क त्याच्या मुलाचा आहे असे म्हणून विरजा वयात येताच तिला मागणी घालायला मायलेक दारात आले होते. रमेशची तर नजर कधीची कोवळ्या सुंदर रूपवान विरजावर पडली होती. सुनीताबाई तर एक क्षण जणू घाबरूनच गेल्या होत्या. त्यांचा काळा इतिहास त्यांना चांगलाच माहीत होता. सुनीताबाईंनी त्यांना स्पष्ट नकार देऊन हाकलून दिले होते, कठोर विरोध केला होता. जिथे नवऱ्याने सोडले तिथे त्यांच्या बहिणीशी संबंध ठेवून काय करणार, ते पण अशा बहिणी आणि भाच्याशी जो इतका बदनाम आहे. दोघे मायलेक चरफडत निघून गेले होते. रमेशला तो अपमान खूप जिव्हारी लागला होता, पण मुख्य म्हणजे त्याला विरजा आता कुठल्याही परिस्थितीत हवी होती. तिच्या सौंदर्याने, तारुण्याने त्याला जणू वेडच लावलं होतं तिचे. याच वेडाच्या नादात त्याने मारेकरी पाठवून सुनीताबाईंना ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुनीताबाई मेल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुली आपल्या हातात येतील हाच विचार होता त्याच्या मागे. पण रमेशच्या दुर्दैवाने म्हणा की सुनीताबाईच्या सुदैवाने म्हणा, सुनीताबाई त्यातून वाचल्या आणि त्यांच्या मुलींचं नशीबही. तेव्हापासून रमेश प्लॅनिंग करत होता त्या परिवाराविरुद्ध, जो आज जाऊन यशस्वी झाला होता. विरजाला शिडीवरून ओढत ओढत रमेश तिला परत वरच्या खोलीत घेऊन आला. आतमध्ये जावेद जखमी पडला होता, तर खाला बेशुद्ध होण्याचं नाटक करत निश्चित पडली होती. रमेश आणि त्याच्या मागून येणाऱ्या शोएबने त्यांना पटकन पुढे जाऊन नीट बसवलं, शुद्धीवर आणलं. शोएब रागाने बेभान झाला होता. विरजाला मारायला पुढे सरसावला, पण खालाने त्याला मध्येच थांबवलं. तिला जर कुठे चोट लागली तर कस्टमर तिला विकत घेणार नाही असे सांगितले. तेव्हा कुठे ते दोघे मागे हटले. विरजा खूप खूप संकटात होती. तिच्या त्यावेळच्या अवस्थेचे वर्णन करणं खरंच शक्य नव्हतं. थोड्या वेळाने एक माणूस आला. त्याने पासपोर्ट आणि खोटे मेडिकल सर्टिफिकेट्स आणले. विरजाला आपल्याबरोबर फोटो काढण्यासाठी रमेश जबरदस्ती करू लागला, पण विरजा काही ऐकेना. पासपोर्ट म्हणजे कुठे जात आहे मी? विरजाने भीतीच्या नजरेने रमेशला विचारले. तू नाही, आपण जात आहो सौदीला, ते पण तुला विकायला. हा 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 हा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.